गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिकची आपली एक्सरसाइज 1.4 सुरू आहे बघा. त्याच्यामधला आपला क्वेश्चन नंबर 4 सुरू आहे. म्हणजे काय आहे क्वेश्चन नंबर 4मध्ये पॅरामेट्रिक फंक्शन्स जे आहेत त्या टाईपची एक्झाम्पल आपण बघतोय. पॅरामेट्रिक फंक्शनचा हा थेरम आहे की dy बाय dx इज इक्वल टू काय आहे बघा, dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. म्हणजे एक्स अँड वाय आर फंक्शन्स ऑफ काय असेल, ऑर्डर फंक्शन म्हणजे टी असेल किंवा थीटा असेल. मोस्टली आपली एक्झाम्पल जे आहे ते टी आणि थीटा अशा फंक्शनमध्येच आहे. मग आता इथं काय केलं बघा, क्वेश्चन नंबर 4मध्ये जर तुम्ही एक्झाम्पल बघितली तर काय दिलंय की डिफरन्शिएट 3 raised to x दिलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू log 3. म्हणजे 3 raised to x आपण डिफरन्शिएट करणार आहे, पण विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा वाय आहे का बघा बरं, नाही आहे. तिथं पण दुसरं फंक्शन दिलेलं आहे. मग ही डिफरन्शिएट करायची मेथड काय आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. हे डिफरन्शिएट कसं करायचं, एक पहिलं जे आहे त्याला यू कन्सिडर करायचं. मग हा यू आपण डिफरन्शिएट करणार आहे दुसरं फंक्शन जे दिलेलं असेल त्यानं. म्हणजेच यू डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. लक्षात येते सगळ्यांच्या. हा यू जो आहे तो आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. म्हणजे 3 raised to x आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू log 3. मग या 3 raised to x ला आपण यू कन्सिडर केला. लेट यू इज इक्वल टू काय येणार, 3 raised to x येणार. हा यू आपण डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. म्हणजे डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 3 raised to x डेरिव्हेटिव्ह. 3 raised to x डेरिव्हेटिव्ह म्हणजेच a raised to x डेरिव्हेटिव्ह. ते काय येणार, a raised to x इंटू log a. सॉरी, log a म्हणजे किती आहे, 3. फॉर्म्युला कोणता यूज होणार इथं, a raised to x चा 3 raised to x इज इक्वल टू log 3. हे मिळालं डी यू बाय डी एक्सचं लगेचच डेरिव्हेटिव्ह मिळालं. आता यात काय सिम्पल अजून करावं लागणार नाहीये. तसं आता दुसरं फंक्शन घ्यायचं v इज इक्वल टू अँड v इज इक्वल टू किती आहे बघा, log 3 to the base x. मग हा v आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करता येणार आहे का बघा बरं, कारण x जो आहे तो बेसला आहे. लक्षात येते, x जो आहे तो बेसला आहे. मग log 3चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो कॉन्स्टंट झाला. पण ही पूर्ण टर्म जर ऑब्झर्व केली तर कॉन्स्टंट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे, कारण इथं काय आहे, बेसला x आहे. म्हणजे हा v जो आहे तो आपल्याला कसा लिहावा लागेल बघा, log 3 डिवायडेड बाय log x. कोणता लॉ यूज केला आपण इथं, लॉगॅरिथम मधला चेंज ऑफ बेस लॉ आपण यूज केला. चेंज ऑफ बेस लॉचा यूज करून काय केलं मी, v इज इक्वल टू जो आहे तो बेस सेपरेट केला आपण, log 3 डिवायडेड बाय log x असं आपण लिहू शकतो. हे माहिती आहे सगळ्यांना. मग आता हे मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग dv बाय dx इज इक्वल टू, आता log 3 कॉन्स्टंट आहे पण 1/log x आलं. म्हणजे log 3 कॉन्स्टंट आहे तो मी बाहेर ठेवला आणि d बाय dx ऑफ काय येणार आहे बघा, 1/log x. तरीही आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घेणं लगेच पॉसिबल नाही आहे. 1/log x आला, त्यामुळं काय करावं लागेल बघा, हा log 3 d बाय dx ऑफ डिनॉमिनेटरचा लॉग मला काय करावं लागेल, न्यूमरेटरला घ्यावं लागेल. म्हणजे log x ची पॉवर काय होईल, रेज टू -1. रेज टू -1 येईल. कसं हे लिहिलं लक्षात आहे का, डिनॉमिनेटरची टर्म जर न्यूमरेटरला घ्यायची असेल तर रेज टू पॉवरचं साईन चेंज होतं. बरोबर आहे का, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. लॉग एक्सचा इनव्हर्स आहे, हे आपण आता डिफरन्शिएट करणार. लॉग एक्सची रेज टू पॉवर किती आहे, -1. हा log 3 आहे असा. मग log x रेज टू n म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचा. त्या फॉर्म्युलानुसार n म्हणजे किती आहे, -1 आणि log x रेज टू किती येणार मग, -1 रेज टू -1. आणि इंटू परत अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार, x ऐवजी काय आहे इथं, log x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. x ऐवजी log x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा हा log 3 -1 इथं काय येणार, log x रेज टू -2. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log x ते काय येईल, 1/x. म्हणजे बघा काय येईल, log 3 -1 डिवायडेड बाय log x रेज टू -2 जी पॉवर आहे ती काय होईल, +2 होईल. आणि log x डेरिव्हेटिव्ह इथे आपण घेतलेलं आहे ते किती आहे, 1/x आहे.
मग हे जे मिळालं ते आपल्याला dv बाय dx मिळालं आणि अगोदर आपण फाइंड केले ते du बाय dx डेरिव्हेटिव्ह मिळालेलं. मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे की यू डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. म्हणजे यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू व्हीनं. ते काय येणार बघा, देअरफोर du बाय dv इज इक्वल टू कसं लिहिता येईल आपल्याला du बाय dx आणि डिवायडेड बाय dv बाय dx. म्हणजेच काय येईल बघा, मग du बाय dx म्हणजे किती येईल 3x इंटू log 3 येईल आणि डिवायडेड बाय इथं किती येईल बघा, हे log 3 मी इथं आत घेतला तर मायनस log 3 डिवायडेड बाय log x स्क्वेअर होईल आणि काय येणार इंटू 1/x. बरोबर आहे का? मग याच्यामध्ये काही टर्म सिम्पल करता येत असतील तर त्या करायच्या. काय होईल सिम्पल बघा, हा log 3 कॅन्सल होईल का आणि log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि हा x वरती उलटून गुणिले होईल म्हणजे मल्टिप्लाय येईल -3x. हा x मी वरती घेतला आणि हा log x ब्रॅकेट स्क्वेअर जाईल तो पण वरती घेतला -3x इंटू x आणि log x ब्रॅकेट स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. कशाच डेरिव्हेटिव्ह मिळालं du बाय dvचं. u म्हणजे काय आहे पहिलं फंक्शन आणि v म्हणजे दुसरं फंक्शन आहे ते आपण डिफरन्शिएट केलं. आलं लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण याच टाईपचं. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, डिफरन्शिएट. नेक्स्ट एक्झाम्पल दिले डिफरन्शिएट cos इनवर्स ऑफ 1 minus x square divided by 1 plus x square. Differentiate cos inverse of 1 minus x square divided by 1 plus x square with respect to tan inverse of x. Cos inverse of 1 minus x square divided by 1 plus x square with respect to tan inverse of x आहे. हां, मग आता हे आपण डिफरन्शिएट करताना लेट u इज इक्वल टू घ्यावं लागेल. लेट म्हणजे या फंक्शनला u कन्सिडर करायचं विथ रिस्पेक्ट टू दुसरं टॅन इनवर्स जे आहे ते म्हणजे काय घ्यायचं, v फंक्शन घ्यायचं. मग लेट u इज इक्वल टू काय येणार, टर्म दिलेले आहे आपल्याला कॉस इनवर्स ऑफ घेतलं मी लिहून. मग हा u मी आता डिफरन्शिएट करणार बघा. हा u कसा डिफरन्शिएट होईल बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह. यूचं डेरिव्हेटिव्ह मी लगेचच इथं लिहिणार आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां, मग लेफ्ट साईडला काय येईल du बाय dx येईल इज इक्वल टू d बाय dx ऑफ cos इनवर्स ऑफ 1 minus x square डिवायडेड बाय 1 plus x square. मग आता हा कॉस इनवर्स आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट होणार आहे का बघा बरं. त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल इथं आता सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. सॉरी, डिफरन्शिएशन घेण्या अगोदर आपण सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. एक मिनटं परत लिहिते मी. लेट u इज इक्वल टू काय फंक्शन आहे कॉस इनवर्स ऑफ 1 minus x square डिवायडेड बाय 1 plus x square. हे u फंक्शन आहे. कसं सॉल्व होणार बघा हे. याच्यात आधी सबस्टिट्यूशन सांगावं लागेल काय आहे ते. सबस्टिट्यूशन आपण डायरेक्ट घेतोय ते घ्यायचं नेहमी. 1 plus x square असेल तर x इज इक्वल टू टॅन टी आपण घेऊ शकतो. म्हणजे काय येणार बघा, पुट x इज इक्वल टू टॅन टी. पुट x इज इक्वल टू टॅन टी आणि t इज इक्वल टू काय येणार टॅन इनवर्स ऑफ x. x इज इक्वल टू टॅन टी हे सबस्टिट्यूशन घेतलं आणि t इज इक्वल टू काय आलं मग टॅन इनवर्स ऑफ x आला. हां, मग आता हे आपण सबस्टिट्यूशन करायचं u मध्ये. देअरफोर u इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ
1 मायनस एक्स स्क्वेअर ऐवजी काय येणार टॅन स्क्वेअर टी आणि डिव्हायडेड बाय एक्स ऐवजी इथं पण काय येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर टी येईल. कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. मग आता कॉस इनवर्स आहे सराई हा ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करता येईल इथं कॉस 2 थिटाचा म्हणजेच कॉस 2 टी येईल. थिटा ऐवजी काय आहे इथं टी आहे. मग कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 टी आलं. मग कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होऊन राहिलं काय 2 टी राहिलं म्हणजेच 2 आणि टी म्हणजे काय आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे तो लिहायचा. हा काय मिळाला आपल्याला यू मिळाला. हा यू आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. यूचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ते काय सांगा. टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच 2/1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. हे कशाची व्हॅल्यू मिळाली डी यू बाय डी एक्सची मिळाली. आणि दुसरं फंक्शन काय दिलं आहे बघा विथ रिस्पेक्ट टू फी इज इक्वल टू अँड दुसरं फंक्शन फी इज इक्वल टू दिलेलं आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स. फी इज इक्वल टू दिले टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करायचं कॉस इनवर्स विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्सनं डिफरन्शिएट करायचं होतं. मग आता व्ही डिफरन्शिएट करायला काय प्रॉब्लेम नाही आहे डायरेक्ट आपण ते डिफरन्शिएट करू शकते विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं काय सबस्टिट्यूशन कुठलं घेण्याची आवश्यकता नाही. हां मग आता पुढं therefore du by dphi is equal to du by dx divided by dv by dx. du by dx म्हणजे काय येणार 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय dvचं डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग हा 1 प्लस एक्स स्क्वेअर हा 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला आणि राहिले किती बघा फक्त डी यू बाय डी व्हीचं डेरिव्हेटिव्ह किती राहिलं बघा 2 राहील. लक्षात येते सगळ्यांच्या हे मिळालं आपल्याला फायनलाइज. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे डिफरन्शिएट टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये दिले √1 प्लस एक्स स्क्वेअर -1 डिवायडेड बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स ऑफ इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा 2x आणि रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस 2x स्क्वेअर. आता दोन्ही टॅन इनवर्सच आपल्याला डिफरन्शिएट करायचे आहेत बघा. हा टॅन इनवर्स √1 प्लस एक्स स्क्वेअर -1 डिवायडेड बाय एक्स आहे. हा टॅन इनवर्स 2x आणि रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय काय बघा 1 मायनस 2x स्क्वेअर. हा टॅन इनवर्स विथ रिस्पेक्ट टू हा टॅन इनवर्स आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. पण आता यांचे दोन्हीच्या अगोदर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतले पाहिजे कारण एका फंक्शनला आपण यू कन्सिडर करतोय आणि दुसऱ्या फंक्शनला व्ही कन्सिडर करतोय. त्यामुळे पहिलं जे फंक्शन आहे त्याला लेट यू इज इक्वल टू घ्यावं लागेल. बघा काय येईल मग लेट यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √1 प्लस एक्स स्क्वेअर -1 डिवायडेड बाय काय ना एक्स येईल. हे आता विदाउट सबस्टिट्यूशन सॉल्व्ह होणं काय पॉसिबल नाही आहे. त्यामुळे सबस्टिट्यूशन काय घ्यायचं बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे मग ती स्टँडर्ड सबस्टिट्यूशन जी आहेत त्याच्यामधलं पुट एक्स इज इक्वल टू काय येणार प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय घेतो आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू काय घेते टॅन थिटा घेते. मग याच्यावरनं थिटा इज इक्वल टू किती मिळेल बघा टॅन इनवर्स ऑफ एक्स मिळेल. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ही सबस्टिट्यूशन तिथे करायचं. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूटमध्ये किती आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इथं येईल -1 डिवायडेड बाय एक्स म्हणजे फक्त काय येणार आहे टॅन थिटा. टॅन इनवर्स ऑफ
एक्स ऐवजी आपण काय ॲड केलं आहे, टॅन थिटा ॲड केला. म्हणजे बघा काय येईल, हा टॅन इन्व्हर्स, इथं काय येईल 1 + टॅन स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येणार आहे सांगा, सेक स्क्वेअर थिटा लिहू शकते, फंडामेंटल आयडेंटिटीज ट्रिग्नॉमेट्रीच्या, डिवायडेड बाय टॅन थिटा ॲज इट इज. मग आता इथं टॅन इन्व्हर्स ऑफ हा सेक आणि सेकचा स्क्वेअर आहे आणि हा रूट, दोन्ही काय होईल बघा, कॅन्सल होईल. मग सेक स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन इथं फक्त काय राहील, सेक थिटा राहील, -1 डिवायडेड बाय टॅन थिटा. बरोबर आहे. पण आता हे इथंपर्यंत जरी आपण आलो असलं तरी बाहेर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय ब्रॅकेटच्या बाहेर, तर काय आहे, टॅन इन्व्हर्स आहे. म्हणजे आत जी टर्म आपल्याला मिळवावी लागेल ती टॅनची टर्म मिळवावी लागेल. फक्त टॅन पाहिजे आणि थिटाऐवजी कुठलाही चालेल. मग टॅन जर पाहिजे असेल तर आपल्याला ॲडजस्टमेंट काहीतरी करत गेलं पाहिजे. ते टॅन इन्व्हर्स ऑफ सेक म्हणजे काय लिहू शकतो आपण, काय माहिती आपल्याला, सेक म्हणजे 1/cos, बरोबर आहे. हा -1 डिवायडेड बाय टॅन म्हणजे काय लिहिता येईल बघा, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग आता पुढं काय येणार बघा, आता पुढं टॅन इन्व्हर्स ऑफ 1 - cos थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, आणि इथं काय येईल, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. तर हे केल्यामुळे काय झालं, हा कॉस थिटा कॅन्सल झाला. राहिलं काय बघा इथं, टॅन इन्व्हर्स ऑफ 1 - cos थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. पण तरीही आपल्याला अजून टॅन इन्व्हर्स आहे बाहेर, आत टॅनची टर्म इथं मिळालेली नाही आहे. म्हणजे अजून पुढं काय करावं लागेल बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ 1 - cos थिटा म्हणजे आपण काय लिहू शकतो, हा फॉर्म्युला आहे बघा, 1 - cos 2 थिटा इज इक्वल टू काय असतं, 2 sin स्क्वेअर थिटा, आणि 1 + cos 2 थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, 2 cos स्क्वेअर थिटा लिहू शकतो. हे फॉर्म्युले मी आता यूज करणार. मग इथं 2 आहे का थिटाला मल्टिप्लाय, नाही आहे, म्हणजे 1 - cos थिटा आहे, फक्त 2 इथं मल्टिप्लाय नाही आहे. त्यामुळं हाफ अँगलचा फॉर्म्युला 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय लिहिणार बघा, 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 येईल, डिवायडेड बाय साइन थिटा म्हणजे काय लिहावं लागेल, हाफ अँगल प्रमाणच असं लिहिता येईल बघा, 2 sin थिटा बाय 2 आणि cos थिटा बाय 2 असं आपल्याला लिहावं लागेल. 2 ला 2 कॅन्सल होईल, हा साइन थिटा बाय 2 यातला एक साइन थिटा बाय 2 कॅन्सल होईल. म्हणजे राहिलं काय बघा इथं, टॅन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा बाय 2 एक राहिला, आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय राहिलं, कॉस थिटा बाय 2 राहिलं. हां, म्हणजेच काय येणार बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा बाय 2 येईल. मग टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होऊन फक्त राहिलं काय आता बघा, थिटा बाय 2 राहिला. हा काय आहे, यू आहे, इज इक्वल टू आता 1/2. इथं थिटा म्हणजे काय येणार आहे बघा, थिटा म्हणजे आपण सुरुवातीला घेतला आहे, काय आहे तो, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स आहे. थिटा काय येणार मग, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. हा यू आपण आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. यूचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2. टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, 1/1 + एक्स स्क्वेअर. इथे लक्षात सगळ्यांच्या, म्हणजेच 1/2 1 + एक्स स्क्वेअर हे मिळालं आपल्याला यूचं डेरिव्हेटिव्ह. पण आत्ता हे यू झालं बरं का, अजून व्ही फंक्शन आहे. व्ही फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. बघा काय येईल आता, व्ही फंक्शन हे जे आहे ते मी इथं लिहून घेणार. व्ही इज इक्वल टू किती आहे बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ 2x आणि √1 - एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 - 2x स्क्वेअर. हा टॅन इन्व्हर्स आहे. इथं पण आपल्याला सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. आता सबस्टिट्यूशन काय घ्यायचं बघा, 1 - एक्स स्क्वेअर आहे, लक्षात येते, 1 - एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन काय येणार, 1 + एक्स स्क्वेअर असेल तर टॅन असतं, 1 - असेल तर साइन किंवा कॉस येणार आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन येणार आहे तर पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा येईल. देन थिटा इज इक्वल टू किती येणार बघा, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स येईल.
एक्सची व्हॅल्यू आहे साइन थिटा आणि थिटा किती मिळाला साइन इन्व्हर्स ऑफ एक्स म्हणजे व्ही इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 2 साइन थिटा रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे बघा आता इथं काय लिहिता येणार आहे आपल्याला टॅन इन्व्हर्स ऑफ 2 साइन थिटा हा रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतोय डायरेक्ट माहिती आहे बऱ्यापैकी सगळ्यांना की रूट 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय लिहिता येतो कॉस थिटा लिहिता येतो. त्यांची आयडेंटिटीचा यूज केला आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर म्हणजे कशाचा फॉर्म्युला आहे बघा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटाचे 3 जे फॉर्म्युले आहेत त्यातला एक हा फॉर्म्युला मी इथं यूज केला. मग राहिला आता न्यूमरेटर हां टॅन इन्व्हर्स ऑफ 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला तिथं साइन 2 थिटा लिहिता येईल आणि डिवायडेड बाय कॉस 2 थिटा म्हणजे काय येईल टॅन इन्व्हर्स ऑफ साइन अपॉन कॉस म्हणजे काय लिहिता येणार आहे टॅन 2 थिटा लिहिता येईल. मग हा टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होऊन काय राहिले इज इक्वल टू 2 थिटा राहिला आणि 2 थिटा म्हणजे परत काय ॲड करावं लागेल आपल्याला सॉरी थिटा काय आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स थिटा आपला काय आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स आहे. हे आता आपण व्ही हा डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ना मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 2 साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ते 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल म्हणजेच किती हा 2 इकडे घ्यायचा 2 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हे मिळालं कशाचं डेरिव्हेटिव्ह व्हीचं डेरिव्हेटिव्ह हे डी व्ही बाय डी एक्स मिळाला आणि इथं आपण डी यू बाय डी एक्स पण फाइंड केलं आहे बघा त्याला हे डेरिव्हेटिव्ह कशाचं यूचं आणि हे डेरिव्हेटिव्ह व्हीचं. मग आता काय करायचं नाव डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू काय येणार डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. मग डी यू बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह इथं आपण फाइंड केले की ते येते 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर डी यू बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह आणि डिवायडेड बाय व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा 2 डिवायडेड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हां मग आता हेच कसं लिहिता येईल बघा इथं काय कॅन्सल होणार नाही बरं का हा 2 कॅन्सल होणार नाही हा डिनॉमिनेटर वरती जाईल मल्टिप्लाय होईल आणि 2 या 2ला मल्टिप्लाय होतोय म्हणजे हा रूट वरती गेला म्हणजे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय किती येईल बघा 2 इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इंटू 2 म्हणजेच किती येईल रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे लक्षात सगळ्यांच्या हे काय मिळालं आपल्याला डी यू बाय डी व्ही डेरिव्हेटिव्ह मिळालं. आता यातली 1-2 एक्झाम्पल राहिलेले ते तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे. पुढचा पॉईंट आपल्याला सुरू करायचा आहे बघा ही एक्झरसाइज संपल्या इथं एक्झरसाइज कोणती सुरू होती आपली एक्झरसाइज 1.4 सुरू होती. सेम या टाईपचे 1-2 एक्झाम्पल असतील ते मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देते. हां आता आपल्याला पुढचा पॉईंट सुरू करायचा आहे बघा पुढचा पॉईंट काय आहे बघा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर हायर म्हणजेच लक्षात यायला पाहिजे की जास्त काहीतरी असणार आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल बघा आता नेहमी जे आपण घेतो ते वाय इज इक्वल टू फंक्शन दिलेलं असतं बरोबर आहे का असं एफ एक्स दिलेलं असतं. हां मग याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण मग डेरिव्हेटिव्ह काय ते सांगा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय लिहितो आपण एफ डॅश ऑफ एक्स लिहितो बरोबर आहे का. म्हणजे हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते एकदाच डिफरन्शिएट केले आपण जे फंक्शन असेल वाय इज इक्वल टू एफ एक्स हे आपण इथं एकदाच डिफरन्शिएट केलं म्हणजे हे काय झालं तर याला आपण काय म्हणणार आहे की हे डी वाय बाय डी एक्स किंवा हे एफ डॅश ऑफ एक्स हे जे डेरिव्हेटिव्ह आहे याला आपण काय म्हणणार आहे फर्स्ट ऑर्डर
फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणणार आहे. लक्षात येते का बघा. y इज इक्वल टू एफ एक्स जेव्हा तुम्ही एकदाच डिफरन्शिएट करता म्हणजे dy बाय डी एक्स आतापर्यंत जसं आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतोय, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. आता हेच जे फंक्शन आहे हे अगेन डेरिव्हेटिव्ह करता येतं आपल्याला. म्हणजे त्याचं दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकदा घेतलं की एफ डॅश येईल, दुसऱ्यांदा घेतलं की काय येतं बघा, एफ डबल डॅश ऑफ एक्स येतं. दुसऱ्यांदा घेतलं की एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ मी कशाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, एफ डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार. जसं इथं आपण डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्सचं घेतो म्हणून एक डॅश येतो, इथं एफ डॅश ऑफ एक्स घेतल्यावर काय येतं मग एफ डबल डॅश ऑफ एक्स. म्हणजेच मी कशाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, डी बाय डी एक्स ऑफ या डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह, डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते का. म्हणजेच आपण याला काय लिहू शकतोय, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. बघा बरं, डी टू वाय म्हणजे हे डी आणि डी वाय म्हणजे डी स्क्वेअर डिवायडेड बाय या डी एक्सचा स्क्वेअर झाला. म्हणजे डी वाय बाय डी एक्स होतं ते काय मिळालं, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मिळालं. म्हणजे हे काय झालं, आता इथं डीची रेस्ट पॉवर जर ऑब्झर्व केली तर किती दिसत्या, 2 दिसत्या. म्हणजे हे कसलं डेरिव्हेटिव्ह झालं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर कशाला म्हणायचं लक्षात येते का, जेवढ्या वेळा आपण डिफरन्शिएट करू ती म्हणजे त्याची काय असते, त्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर असते. लक्षात येते का. जितक्या वेळा आपण डिफरन्शिएट करू ती त्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर असते. आता इथे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर लिहिले बरोबर आहे. पुढे आता सिमिलरली मी असं घेऊ शकते ना, एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स घेऊ शकते. म्हणजे हे काय म्हणणार, एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स म्हणजे याला आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते का. ट्रिपल डॅश म्हणजे हे डिनोट कसं होईल, डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब येईल, डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब येईल. मग असंच आपण हे काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. पुढं आपण हे असंच कंटिन्यू करत. लक्षात येते का. सो ऑन. म्हणजे हे असं आपण अप टू कुठंपर्यंत जाऊ शकतोय, डिफरन्शिएट करत करत अप टू एन पर्यंत जाऊ शकतोय. म्हणजेच हे आपण डिनोट कसं करणार बघा, लक्षात येते का. असं आपण एफ डॅश घेतला, एफ डबल डॅश घेतला, एफ ट्रिपल डॅश घेतला, असं आपण अप टू एन पर्यंत डेरिव्हेटिव्ह याचं घेऊ शकतो. मग यालाच काय म्हटलं जातं, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग आता हे जे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे अजून आपण डिनोट कसं करू शकतो बघा, वाय वन म्हणजे डी वाय बाय डी एक्स जो आहे किंवा एफ डॅश ऑफ एक्स जो आहे म्हणजे एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्याला आपण वाय वन म्हणू शकतो किंवा वाय टू, वाय थ्री अप टू वाय एन पर्यंत आपण घेऊ शकतो डेरिव्हेटिव्ह. वाय वन म्हणजे एकदा डिफरन्शिएट, वाय टू म्हणजे 2 वेळा डिफरन्शिएट, वाय थ्री म्हणजे 3 वेळा, असं अप टू एन पर्यंत आपण ते डिफरन्शिएट करू शकतो. लक्षात येते सगळ्यांच्या. तर आत्तापर्यंत जी एक्झाम्पल बघितली त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह जे होतं ते फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रमाणे आपण गेलेलो, म्हणजे एकदाच प्रत्येक फंक्शन आपण डिफरन्शिएट केलेलं. आता तेच फंक्शन अजून पुढं डिफरन्शिएट करावं लागतं. ते कसं ते मी तुम्हाला एक्झरसाइज वेळी सांगेनच. आता हे झालं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता यातच अजून एक पुढचा पॉईंट आहे, सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह म्हणून आहे, पण तो आपल्या सिलेबसला कट केलेला आहे त्यामुळे तो पॉईंट काय मी घेणार नाही आहे. ही लास्ट एक्झरसाइज आहे. यात जेवढा असेल तेवढी म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जेवढी एक्झाम्पल्स असतील ती एक्झाम्पल फक्त आपण घ्यायचे आहेत. मग हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सगळ्यांच्या लक्षात आले का बघा. सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त काय आहे की रेस टू एन पॉवर जे आहे ना तिथंपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढलं की त्याला सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. पण ते आपल्या सिलेबसला नाही आहे यावर्षीच्या, त्यामुळे ते घ्यायचं नाही आहे. आपण फक्त हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची एक्झाम्पल आपण घेऊया. ती नेक्स्ट लेक्चरला आपण ते एक्झाम्पल बघूया.